त्यांना शुभेच्छा। आपल्या 3 वर्ष 3 महिने आणि 9 दिवसाच्या प्रशासक कालावधीमध्ये महापालिकेच्या वतीने जे काही काम झालेलं आहे त्याचा एक थोडक्यात लेखाजोखा आपल्या पुढे मांडण्याची ही संधी मी स्वतःला घेत आहे। तसं यानंतर बोलताना महापौरांची परवानगी घ्यावी लागणार आहे, परंतु आज तुमच्या स्वागत समारंभाच्या दिवशी हे मी संधी म्हणून घेतो। आणि आपल्या या प्रस्ताविकामध्ये आपण पाहिलेलं असेल मागील 3 वर्षामध्ये स्वर्गीय शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाचं नूतनीकरण असू द्या किंवा हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांच्या शुभ हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत आपण लोकार्पण केलेलं आहे। महापालिकेच्या काबरा नगर आणि बंजारा हॉस्टेलच्या ठिकाणी शॉपिंग सेंटरचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे। मुख्य रस्त्यावर LED स्ट्रीट लाईट लावण्याचं काम आपण केलेलं आहे। त्यासोबतच फ्री लेफ्ट आणि ट्रॅफिक सर्वेचंही काम चालू केलेलं आहे। शहराला दररोज पाणी पुरवठा व्हावा यासाठी पाणी पुरवठा यंत्रणेचं सक्षमीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे। गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्याचा जो आपला संकल्प आहे तेही काम प्रगतीपथावर आहे। त्यासोबतच महापालिकेच्या राईट टू सर्व्हिसेसमध्ये येणाऱ्या 74 सेवा ह्या ऑनलाईन उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। त्यासोबतच प्रॉपर्टी टॅक्सची वसुली ही ऑनलाईन पद्धतीने आणि ब्लूटूथ प्रिंटर वापरून आपण चालू केलेली आहे। अशा पद्धतीचे आपण बरेच कामं केलेले आहेत, काही नियोजनामध्ये आहेत। यामध्ये नियोजनामध्ये असलेल्या कामांची यादी ही नवीन महापौर उपमहापौर आणि बॉडीला देणं गरजेचं आहे, त्यासाठी फक्त मी नामोल्लेख करत आहे। त्यामध्ये आपल्याला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून CCTV लावायचे आहेत, आपल्याला सिटी बस सेवा सुधारित करायची आहे, चालू करायची आहे। त्यासोबतच 15 मेगावॅटचा सोलार प्रोजेक्ट घ्यायचा आहे। त्यासोबत पार्किंगसाठी मुबलक व्यवस्था करायची आहे। प्रगतीपथावर असलेलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक हे आपल्याला नजीकच्या कालावधीमध्ये पूर्ण करायचं आहे। ही कामं आपल्याला प्राथमिक स्वरूपात ही सांगितलेली आहेत, कारण आपण एक नांदेडकरांना सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विकसित नांदेडचा संकल्पनामा हा जनतेला देऊन आपण या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे। या विकसित नांदेडचा संकल्पनामा प्रशासन प्रमुख म्हणून मीही निवडणुकीनंतर अभ्यासला आहे। त्या दृष्टिकोनातून आपल्याला आपण जो काही विजन ठेवलेला आहे त्या पद्धतीनं की स्वच्छतेसाठी इंदोर पॅटर्न, शहर नियोजन आणि पायाभूत सुविधेसाठी आपल्याला नवी मुंबई आणि नागपूर पॅटर्न अशा पद्धतीनं आपण एक विजन नागरिकांच्या समोर ठेवलेलं आहे। आणि नागरिकांनीही मतदानाच्या माध्यमातून आपल्या संकल्पनाम्याला कबूल केलेला आहे। त्यांच्या जनतेच्या आशा आकांक्षा आता आपल्यावरती एक जबाबदारी स्वरूपात आलेल्या आहेत। त्या संकल्पनाम्यातील गोष्टी वास्तवात आणण्यासाठी तसेच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री चव्हाण साहेब यांची विजन इम्प्लिमेंट करण्यासाठी प्रशासकीय प्रमुख म्हणून मी स्वतः, आमचे सर्व अधिकारी कर्मचारी आम्ही आपल्या महापौर आणि या सभागृहाला आश्वस्त करतोय की आमचं पूर्णपणे आपल्याला सहकार्य असेल। आपला जो संकल्पनामा, आपली जी विजन आहे ती नागरिकांना आपण जशास तशी अंमलबजावणी कमी कालावधीत कशी करता येईल यासाठी प्रशासन आपल्याला संपूर्णपणे साथ देणार आहे। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण जे एक विकासाचं मॉडेल ठेवलेलं आहे विकसित नांदेड, तर ते पूर्ण करण्याचा संकल्प आम्हीही या निमित्ताने करत आहोत। पुन्हा एकदा नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर तसेच सर्वसाधारण सभेला शुभेच्छा। धन्यवाद।